भाजपा करणार नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित। ठाकरे बंधूंमधील जागा वाटपाचा तिढा सुटला। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणेची शक्यता। शिवडीनंतर दादरच्या जागेचा वाद मिटला। ऐकू गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही ठाकरे बंधूंवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 5 वर्ष महायुतीचं राज्य राहणार, फडणवीस यांचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी। अंतिम बोलणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची अंबादास दानवेंची माहिती। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती। आमदारकी ही शाबूत राहणार। मुंबईत महायुतीचा जागा वाटप अंतिम टप्प्यात। तिढानं सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या बैठकीत होणार। मुंबई बाहेर एकत्र येण्यास काँग्रेस तयार। मुंबईत एकत्र लढलं पाहिजे, काँग्रेसला राऊतांचं आवाहन। उद्धव ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। संपत्तीची चौकशी करण्याची याचिका कायदेशीर तथ्यांवर आधारित नाही। याचिकाकर्ते अभय भिडेंना न्यायालयाच्या सूचना। एका आमदाराचा संघाच्या कार्यक्रमाला विरोध सहन करणार नाही। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच कायम। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, शिवसेना मंत्री उदय सामंत यांचा आग्रह। दारू पाजू नका, काम करा आणि मत मागा। नागपुरात नितीन गडकरींनी पदाधिकाऱ्यांचे टोचले कान। माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरण। रम्मी खेळण्या प्रकरणी सुनावणी 30 डिसेंबरला होणार। रोहित पवारांनी कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ केला होता एक्सपोस्ट। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटात वाद। दानवेंच्या उपस्थितीमध्ये रशीद मामूंचा मातोश्रीवर पक्षप्रवेश। रशीद मामूंच्या प्रवेशाला चंद्रकांत खैरेंचा विरोध। 2021 मध्ये पार्थ पवार शीतल तेजवानीमध्ये पॉवर ऑफ अटर्नी झाली। प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही। पत्रकार परिषदेतून अंजली दमानी यांचे गंभीर आरोप। लवासा प्रकरणाची जनहित याचिका फेटाळली। कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची याचिकेतून केली होती मागणी। राहुल शेवाळेंच्या पत्नीनं वॉर्डमध्ये साड्या वाटल्याचा आरोप, तर स्थानिकांनी वाटलेल्या साड्या जाळल्या। सांगलीतील कारखान्यामध्ये भीषण स्फोट। 2 जणांचा मृत्यू। 5 किलोमीटरचा परिसर स्फोटानं हादरला। मुंबईमध्ये धावत्या लोकलमधील धक्कादायक प्रकार। राग अनावर झालेल्या व्यक्तीनं तरुणीला ट्रेनमधून ढकललं। आरोपी शेख अख्तर नवाज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात। ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी। DFCL प्रकल्पाची पहिली टेस्ट राईड यशस्वी। देशभरातील मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार।